नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, उत्तम लक्षण संत रामदास स्वामींनी ही जे पद्य आहे ते लिहिलेलं आहे. तर या उत्तम लक्षण या काव्यावरती जे काही स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्याला बघायचा आहे. तर आकृती पूर्ण करायची आपल्याला संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. तर संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या ज्या काही गोष्टी तर त्या आहेत अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी आणि सत्याची वाट दृढ धरावी. या तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत. त्यानंतर कधीही करू नयेत अशा गोष्टी. आता कधीही करू नयेत अशा गोष्टीमध्ये आहे पुण्यमार्ग कधीही सोडू नये, त्यानंतर पैज किंवा होड लावू नये, त्यानंतर एक कुणावरही आपले वजे लादू नये आणि शेवट आहे असत्याचा अभिमान बाळगू नये. त्यानंतर मध्ये आहे तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. तर आपल्याला प्रत्येकातील 3 गुण आणि 3 दोष शोधायचे. तर या ठिकाणी उदाहरण म्हणून आपण 3 गुण सांगूया. मी रोज व्यायाम करतो, मी खोटे बोलत नाही, मी आईला कामात मदत करतो. हे झाले 3 गुण. दोष आहेत नंबर 1 मला चटकन राग येतो, मी ताटात अन्न टाकतो आणि माझे अक्षर चांगले नाही. आता हेच गुण आणि दोष लिहावा असं नाही, कदाचित हे प्रत्येकाचे व्यक्तिगत स्वरूपातील असल्यामुळे वेगवेगळे येऊ शकतात. खालील व्यक्तीशी कसे वागावे असे रामदास म्हणतात. तर तोंडाळ व्यक्ती जर असेल तर तोंडाळाशी भांडू नये असं संत रामदास म्हणतात. त्यानंतर हे संत, तर संत संघ कधीही खंडू नये असं सांगितलेलं आहे. खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी, तर गोष्ट आहे आळस. तर आळसामध्ये सुख मानू नये याची दक्षता आपल्याला घ्यायची. त्यानंतर परपीडा, तर परपीडा करू नये ही दक्षता घ्यायची. त्यानंतर हे सत्यमार्ग, तर सत्यमार्गाची दक्षता आपल्याला घ्यायची की सत्यमार्ग कधीही आपल्याला सोडायचा नाही. त्यानंतर हे काव्य सौंदर्य. आता काव्याचं खालील ओळीचं रसग्रहण करून तुमच्या शब्दामध्ये लिहायचंय. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी. तर या काव्याचं सौंदर्य जे आहे किंवा रसग्रहण जे आहे ते आपल्याला करायचंय. तर उत्तम लक्षण हा श्री दासबोधातील एका समासामध्ये समर्थ रामदासांनी गुण संपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची जी लक्षणे सांगितली त्या प्रस्तुत लक्षणांमधील प्रस्तुत ओळीमधील 3 लक्षणाचा उहापोह केलेला आहे. जनी आर्जव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, अशी 3 लक्षणे या ठिकाणी फोकस केलेले. आता काव्याचं सौंदर्य जे आहे तर ब्युटी ऑफ द पोयम जे तर ते काय, तर समाजात वावरताना व्यक्तीनं कोणतंही आचरण करावं हे सांगताना संत रामदास या ठिकाणी म्हणतात की जनी आर्जव तोडू नये म्हणजे लोकांचं मन मोडू नये, लोकांनी केलेली विनंती धुडकावून लावू नये, पापद्रव्य जोडू नये, उलट वाईट मार्गाने संपत्ती जी आहे, कमवलेली जी संपत्ती आहे ती साठवू नये, कारण अशी संपत्ती हे पापाचं धन असतं. म्हणून सतशील मार्गाने जीवन व्यतीत करावे आणि पुण्यमार्ग सोडू नये कदाकाळी, म्हणजेच पुण्यमार्गाचं आचरण करावं. कधीही पुण्यमार्गाने जगायचं सोडून देऊ नये. आता याचं हे झालं काव्याचं सौंदर्य. आता याचं भाषिक सौंदर्य काय आहे, भाषिक वैशिष्ट्य. तर या ओळीमध्ये जनासाठी खूप सुगम अशा पद्धतीचं निरूपण केलंय. तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशी यमक रचना यामध्ये आपल्याला दिसते. ओवी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झालंय. पापद्रव्य व पुण्यमार्ग यातील विरोधाभास या ठिकाणी ठळकपणे उठून दिसतो आणि ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आपल्याला दिसून येतो. हे अशा पद्धतीने त्याचं रसग्रहण आपण करू शकतो.
त्यानंतर दुसरं बघूया, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये, या ओळीतील विचार स्पष्ट करा असं सांगितलं. तर उत्तम लक्षण या कवितेमध्ये संत रामदासांनी आदर्श व्यक्तीचे गुणसंपन्न व्यक्तींच्या लक्षणांची, गुणांची आणि दोषांची रचना या ठिकाणी आपल्याला समजावून सांगितलेली. त्यापैकी एक लक्षण या चरणामध्ये त्यांनी स्पष्ट केलेले आहे की सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणाने बोलू नये. तर खरे पाहता मनुष्य हा समाजशील प्राणी असून तो नित्य नेमाने समूहामध्ये वावरत असतो आणि वावरत असताना या समूहामध्ये आदर्श व्यक्तीचं वर्तन कसं असावं हे सांगताना संत रामदास म्हणतात की आपलं मत मांडताना कधीही लाजू नये, संकोच करू नये, तर स्पष्टपणे आपलं म्हणणं जे आहे ते मांडावं आणि त्याच वेळी बालिशपणे बोलून आपलं हास्य करून घेऊ नये. म्हणजे निरर्थक असे वक्तव्य जे आहे ते करू नये, बाष्कळपणे बोलू नये. तर उत्तम पुरुषाचं एक मर्मग्राही लक्षण या ठिकाणी त्यांनी मांडलेलं आहे. पुढचा प्रश्न बघूया, आळसे सुख मानू नये, या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करायचा आहे. तर देरे हरी आणि परांगावरी यामधून आपल्या कर्तृत्वाला मार मिळतो, म्हणून आळसे सुख मानू नये. आळसामध्ये व्यक्तीचं लक्षण विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि आळस हा माणसाच्या अंगी असलेला दुर्गुण आहे. आळसामुळे कार्य करायला उत्साह राहत नाही, त्यामुळे बरीच कामं आपली खोळंबून जातात. आळसे कार्यभाग नासतो, या समर्थ रामदासाच्या उक्तीमध्ये हेच तत्व आपल्याला सांगितलेले आहे. तर माणसाच्या मनाला जे षड्विकार जडतात त्यामधला आळस हा एक विकार असून दैनंदिन कामामध्ये आळसाला स्थान देऊ नये. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते. आळसामुळे मनाला जडत्व प्राप्त होते आणि माणूस नाकारता बनतो, त्यामुळे समाजामध्ये त्याला मान मिळत नाही. म्हणून आळसामध्ये सुख मानू नये, समाधान मानू नये. कारण आळशी व्यक्ती जो आहे तो कर्तृत्वाला मुकतो, कृतीला मुकतो आणि त्याला त्याचं गांभीर्य राहत नाही, त्याला त्याची जाणीव राहत नाही, त्याला त्याची संवेदना राहत नाही. म्हणून आळसे सुख मानू नये. त्यामध्ये जरी सुख असलं तरी ते खरं सुख नसतं. धन्यवाद मित्रांनो.